वन्यजीव प्रेमींनी वाचविले जखमी घुबडाचे प्राण. वन्यजीव प्रेमींनी जखमी घुबडाला दिले जीवनदान. आज दिनांक 2/1/2026 पहाटे चंद्रपूर येथील घुटकाला निवासी चंद्रमणी कातकर व त्यांच्या पारिवारिक सदस्यांना त्यांच्या घराच्या समोरील झाडाच्या फांदीत नायलॉन मांजाला गुंडाळून जखमी अवस्थेत एक वयस्क घुबड आढळले. घुबड नायलॉन मांजाच्या तेज धारेमुळे अत्यंत जखमी होऊन घुबडाच्या शरीरातून रक्त वाहत होते. चंद्रमणी कातकर यांनी जखमी घुबडाच्या उपचारासाठी खत्री कॉलेजचे कर्मचारी अमित राठोड यांना संपर्क केले व अमित राठोड यांनी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे वन्यजीव संयोजक ॲडव्होकेट आशिष मुंधडा यांना संपर्क केले. परिस्थितीची गंभीरता समजून ॲडव्होकेट आशिष मुंधडा हे स्वतः घुटकाला येथील घटनास्थळी उपस्थित झाले व लगेच जखमी घुबडाला व स्थानिक वन्यजीव प्रेमी स्वयंसेवकांना सोबत घेऊन खासगी 4-चाकी वाहनाने जखमी घुबडाच्या प्रथमोपचाराकरिता पशु रक्षण व उपचार संस्था प्यार फाउंडेशनच्या पशु आश्रम येथे पोहोचले. प्यार फाउंडेशन येथे घायल घुबडाचे प्रथमोपचार करून वन विभागाच्या कार्यालयात पाठविण्यात आले. या बचाव कार्यातून प्रशासनाला स्थानिक वन्यजीव प्रेमींतर्फे नम्र विनंती आहे की चायनीज नायलॉन मांजावर लगेच कठोर नियम आखून अशा मांजावर बंदी घालून कठोर कार्यवाही करण्यात यावी, ज्यामुळे अशा अप्रिय घटना पुढे होणे थांबेल. ॲडव्होकेट आशिष मुंधडा यांनी माहिती दिली की वन्यजीव अधिनियम 1972 या कायद्याअंतर्गत भारतातील सर्व प्रकारचे घुबड संरक्षित आहेत. बहुतेक घुबडांच्या प्रजाती अनुसूची 1, 2, 4 व अन्य अनुसूचीमध्ये समाविष्ट आहेत. पर्यावरणीय महत्त्व तसेच बेकायदेशीर व्यापार आणि अंधश्रद्धेमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांमुळे भारतात घुबडांना कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. घुबडांचे संरक्षण केल्याने पर्यावरणीय समतोल व जैवविविधता संवर्धनाच्या बांधिलकीला पाठबळ मिळते. चंद्रपूर हे अनेक वन्यजीवांच्या व जंगलाच्या भोवताली स्थापित असलेले नगर आहे व वन्य पशु, पक्षी, जीव यांचे संरक्षण करणे हे चंद्रपूर येथील सर्व नागरिकांचे मानवी कर्तव्य आहे. या बचाव कार्य उपक्रमात चंद्रमणी कातकर, अमित राठोड, ललिता कातकर, पंचशीला उमरे, जयंत निमगडे, ॲडव्होकेट आशिष मुंधडा, प्यार फाउंडेशन व अन्य स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुम ताइवान खेड़े सभागृह, धर्मपेट, नागपुर।